बदलापूरचा सामान्य नागरिक जेव्हा पहाटे घाईघाईने लोकल पकडण्यासाठी घराबाहेर पडतो तेव्हा त्याच्यासमोर पहिली उभी असते ती खड्ड्यांची भिंत आणि दुसरी असते ती प्रशासकीय अनास्थेची थट्टा. तो दर महिन्याला प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरतो, पाणीपट्टी भरतो आणि प्रत्येक वस्तू विकत घेताना GSTच्या रूपात आपला वाटा देतो. पण प्रश्न हा उभा राहतो की बदलापूरकरांच्या घामातून निर्माण होणारा हा पैसा नक्की जातो कुठे? विकासाच्या नावाने निष्कृष्ट विसर्जन. बदलापूरच्या रस्त्यांकडे पाहिले की लक्षात येते इथला पैसा डांबरात नाही तर भ्रष्टाचाराच्या चिखलात मुरला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त होतात आणि पहिल्याच पावसात ते पुन्हा उखडले जातात. हा पैसा कुणाच्या खिशात जातो? तो जातो त्या कंत्राटदार, अधिकारी, अभद्र युतीच्या तिजोरीत, ज्यांना शहराच्या भविष्यापेक्षा स्वतःच्या कमिशनची जास्त काळजी आहे. शहरातील उद्यानांकडे नजर टाका. तिथे बसवलेली व्यायामाची साहित्य आज मोडकळीस आली आहेत. ती लोखंडी खेळणी नाहीत तर नागरिकांच्या करातून उभारलेले भंगार आहे. निकृष्ट दर्जाचे लोखंड वापरून बनवलेली ती बाकडी आणि व्यायाम संच काही महिन्यांतच गंजून जातात. हा पैसा लोककल्याणासाठी खर्च झाला की एखाद्या विशिष्ट लॉबीला श्रीमंत करण्यासाठी? टँकर लॉबीचे अघोषित साम्राज्य. बदलापूर हे धरणांच्या जवळ असलेले शहर, पण तरीही इथल्या अनेक सोसायट्यांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. हा योगायोग नाही, हा एक नियोजित कट आहे. जेव्हा नळाला पाणी येत नाही तेव्हा नागरिकांचा पैसा थेट टँकर लॉबीच्या घशात जातो. पाणी हा नैसर्गिक अधिकार असताना तो विकत घेण्याची वेळ बदलापूरकरांवर येते. हे लोकशाहीचे अपयश आहे की पाणी माफियांचे यश? बदलापूरचा न्यू नॉर्मल. तुम्ही कर भरा, आम्ही तो खड्ड्यात घालू. तुम्ही मतदान करा, आम्ही कंत्राटदारांचे भले करू. आज बदलापूरची अवस्था अशी झाली आहे की येथील प्रशासन हे नागरिकांचे सेवक न राहता एका कॉर्पोरेट नफेखोरीचा अड्डा बनले आहे. रस्ते, पाणी आणि सार्वजनिक आरोग्य हे हक्क नसून जणू काही व्यवसाय झाले आहेत. आता वेळ बदलाची की फक्त सत्तांतराची? गेल्या काही काळापासून बदलापूरवर प्रशासकीय राजवट होती. आता पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधींचे शासन आले आहे. पण प्रश्न कायम आहे, फक्त माणसे बदलतील की व्यवस्था? आता बदलापूरच्या नागरिकांनी केवळ मतदार म्हणून राहून चालणार नाही तर दक्ष पहारेकरी व्हावे लागेल. जो पैसा तुमच्या खिशातून जातो तो तुमच्या गल्लीतील दिव्यासाठी, स्वच्छ पाण्यासाठी आणि सुरक्षित रस्त्यांसाठी खर्च होतोय का याचा हिशोब मागण्याची वेळ आली आहे. जर नागरिक गप्प राहिले तर बदलापूर हे भविष्यात नियोजित शहर न राहता केवळ कंत्राटदारांचे नंदनवन बनून राहील. आता जागृत होण्याची वेळ आली आहे. बदलापूरचा विकास हा फायलींमधून बाहेर पडून जमिनीवर दिसायला हवा, कारण हे शहर इथल्या सत्ताधीशांचे नाही तर घाम गाळून कर भरणाऱ्या प्रत्येक बदलापूरकराचे आहे.